नमस्कार, मी आकाश जाधव. सर्वप्रथम व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थी वर्गाची माफी मागून मी माझा आजचा व्हिडिओ जो तो स्टार्ट करतो. त्या पाठीमागचं कारण की मंथली सेशन मला मागच्या महिन्यात तर घेणं जमलं नव्हतं, पण ह्याही महिन्यात माझ्याकडून 2-3 वेळेस त्याला एक्सटेन्शन देण्यात आले. मे बी त्याच्यामध्ये एक वेगवेगळे कारण समजा की माझी अपूर्ण तयारी समजा, सोबत आपण संकल्पचं प्रेमिसेस नेक्स्ट मंथमध्ये शिफ्ट करतो आहे त्याबद्दलचं थोडंसं काम समजा, कारण की त्याला दुसरा माझ्यानंतर प्लॅन बी हा मीच क्रिएट केलेला नाही. तर त्यामुळं सुद्धा तिथं थोडीशी अडचण आली. त्यामुळे मला माझे लेक्चर घ्यायला अडचण झाली. पण ज्या फॅकल्टी आहेत त्या इतर फॅकल्टीच्या माध्यमातून त्यांचे लेक्चर्स, त्यांच्या काउन्सिलिंग, बाकी सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित माध्यमातून व्यवस्थित होत्या. फक्त माझ्या साईडनं ही अडचण जी आहे ती मागच्या आणि ह्या मंथली सेशनला आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागून आपलाचं लेक्चर जे ते स्टार्ट करतो. मला आज विद्यार्थ्यांना थोडंसं गाईड करायचं आहे. सध्या त्यांची जी प्रश्न आहेत, पाठीमागं प्रश्न दिसत असेल तुम्हाला, त्याबद्दल सोबतच व्हिडिओची लिंक जी आहे ती सध्याला तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण बँकेच्या एक्झामची जी लास्ट डेट आहे तेव्हापर्यंत जास्तीत जास्त मुलांमध्ये पोहोचा. सध्या 21 तारीख आहे. ती समजा वाढणार तर नाही आहे, पण समजा वाढली तर अशा वेळेला त्याच्यानंतरसुद्धा ह्या व्हिडिओचा यूज जो आहे तो तुम्हाला करता येईल. आता ह्या वेगवेगळ्या मुद्द्यावर मला आपल्याला आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. मंथली सेशन घेता येत नाही, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत जी माहिती ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे ग्रामीण बँकेसाठी आपल्याला जागा कमी आहेत, तर ग्रामीण बँकेमध्ये कोणत्या राज्यातून अप्लाय करावं हा विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न आहे. तर बघा, ग्रामीण सगळ्यात महत्त्वाचं, मी व्हिडिओ याच्या आधी एकदा घेतला होता, पण आज शूट करताना शुक्रवार आहे आणि संभाजीनगरमध्ये शुक्रवार लाईट जाते, त्यामुळे माझं पहिलं एफर्ट वाया गेलं. हे जे गोल दिसतं त्याच्यामध्ये की इथं जे डार्क केलेला आहे तो वाला पार्ट, तो आधीच्या व्हिडिओत घेतला होता, जी मेहनत वाया गेली. तर आधी थोडासा मी शूट केला होता तो वाला पार्ट त्यामध्ये दिसतोय. बघा, महाराष्ट्रामध्ये 100 वेकन्सीज, गुजरातमध्ये 300-263 वेकन्सी क्लरिकल आणि पीओच्या, राजस्थानच्या वेकन्सी, कर्नाटकाच्या वेकन्सी. ह्याच्याशिवाय विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशचा विचार केला आहे, छत्तीसगडचा विचार केला आहे, तेलंगणाचा विचार केला आहे, आंध्राचा विचार केलेला आहे. फक्त याच्यापैकी मला असं वाटतं की मध्य प्रदेश, छत्तीसगड जे ते कॉम्पिटिटिव्ह राज्य आहेत, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक अवेअरनेस आहे. तर त्यामुळं, आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मी तिथले कट ऑफ ओव्हर द इयर्स फॉलो केलेले नाहीत. तर ह्या कारणांमुळं मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण जेही विद्यार्थी जे साधारणतः सेंट्रल महाराष्ट्रातील किंवा विदर्भातले विद्यार्थी आहेत, नॉर्थ महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, अशांनी काही विचार केला असेल मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा, तर इट्स ऑल राईट. फक्त त्याच्याबद्दलचा माझा अभ्यास नाही आहे, त्यामुळे मी त्या राज्यांबद्दल तेवढं बोलत नाही. पण त्यातल्या त्यात मी जे महाराष्ट्राशिवाय 3 राज्य जे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती जी ती देऊ शकतो. आता मागच्या वेळेला तेलंगणाचा जो कट ऑफ आहे तुम्ही पाहिला असेल, तेलंगणाचा प्रीचा कट ऑफ मागच्या वर्षी किंवा मागच्या वर्षी हा अचानक कमी लागला होता. तर अशा पद्धतीनं काही ह्या इतर राज्यांमध्ये होऊ शकतं, पण ज्याच्यामध्ये कन्फर्म माहिती आहे की ह्या पद्धतीनं होण्याचे 90% प्लस चान्सेस आहेत, आपण त्याबद्दलच बोलूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जेन्युइनली खूप चांगला आहे त्या विद्यार्थ्यांनी, माझं असं म्हणणं होतं, जेन्युइनली म्हणजे यांचा प्रीमधलं पर्सेंटाईल कन्सिस्टंटली 80% प्लस येतं आहे, मेन्सचं पर्सेंटेज जे ते 65-70% प्लस येतं आहे, अशांनी महाराष्ट्रातूनच अप्लाय करा. 65-70 का म्हणतोय, थोडंसं इंग्लिश ॲक्च्युअल एक्झाममध्ये सोपं जातं, GA-GKचा पार्ट ॲक्च्युअल एक्झाममध्ये मार्क जास्त येतात, तर ते पाहता मी 65-70 मेन्समध्ये म्हणतोय. असं असेल तर महाराष्ट्रातूनच अप्लाय करा. पण जर का त्याच्या खाली असेल आणि तुम्हाला LPTची रिस्क घ्यायची असेल, रिस्क घ्यायची नसेल तर हिंदी स्पीकिंग स्टेट आहेत, रिस्क घ्यायची असेल तर नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट आहेत, आणि आतापर्यंत विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीपर्यंत जे ते त्याच्यामधलं रिजेक्शन ॲज गुड 0% आहे. पण इथून पुढचा पार्ट जो तो सांगता येत नाही, ते रिस्क समोर ठेवून आणि नंतर भाषा शिकण्याची ॲबिलिटी, की नंतर ज्यावेळेस मी सिलेक्ट होऊन जाईल तर मला ती लँग्वेज जी ती LPTच नाही पण लँग्वेजसुद्धा दैनंदिन जीवनातली जी ती आली पाहिजे. हे जर तुमच्या ध्यानीमनी असेल तर माझं असं म्हणणं होतं की येस, तुम्ही विचार केला पाहिजे. आणि अभ्यास वीक असेल तर तसंही जर तुम्हाला माहिती आहे की इथून होत नाही आहे तर तिकडून तरी. आता हे सगळं चालू असताना काल परवा मला बऱ्यापैकी विद्यार्थी जिथे भेटायला आले, आणि आल्याच्या नंतर ते विचारायचे, सर हे ठीक आहे तुम्ही याच्या खाली 3 सांगितले, 3 पैकी 1 सांगा. ह्या 3 पैकी 1 सांगणं चुकीचं आहे, कारण की व्हिडिओ बघून बऱ्यापैकी लोक जे ते इन्फ्लुएन्स होतात, त्यातल्या त्यात खूप विद्यार्थी ते वेट करतात की सरांनी एखाद्या स्टेटचं नाव सांगावं की त्या स्टेटमधून अप्लाय करा. तसं मी चूक मागच्या वेळेस पण केली होती, मी आजही ती चूक जी आहे ती करणार नाही. पण त्यातून ज्या हिंट्स तुम्हाला मिळतात त्या हिंट्स तुम्ही निश्चित यातून ज्या ते घेऊ शकता. बघा, महाराष्ट्राशिवाय गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक याच्यामध्ये 263, 500 आणि 500 ह्या जागा आहेत. जर तुम्हाला हा वाला पार्ट साईडला ठेवायचा असेल तर माझं तुम्हाला असं म्हणणं होतं की तुम्ही ह्या 2 पैकी एका राज्याचा जे ते तुम्ही विचार केला पाहिजे. इथला जो वर्ग आहे हा राजस्थानचा आहे, हा पंजाबचा आहे, जो तिथे येऊन अप्लाय करतो. थोडासा
मध्य प्रदेशचा भाग जो आहे, जो राजस्थानला लागूनचा भाग आहे, रतलामवाला पार्ट झाला, तर त्या साईडचा जो वर्ग आहे तो सुद्धा इकडून उज्जैनचा पार्ट झाला, तो सुद्धा पार्ट जो आहे तो राजस्थानला विचार करू शकतो अशा वेळेला. तर हे सगळं पाहत असताना ह्यापेक्षा पी ओसाठी जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर विचार करतायत आणि या 3 राज्यापैकी विचार करतायत, तर ह्या दोघांचा तुम्ही विचार जो तो केला पाहिजे. आता त्यातल्यात काही मुलांना ज्यांना LPT बद्दल असं वाटतं की नाही ह्या राज्याची LPT मला सोपी जाईल, ह्या राज्याची LPT अवघड जाईल, असं ज्यांच्या डोक्यात आहे, तर अशा लोकांनी 2 स्टेट स्ट्रॅटेजी ठेवा. क्लरिकलला एकातून आणि ऑफिसरला दुसऱ्यातून अप्लाय करा. किंवा ज्यांना असं वाटतं की एक 0 रिस्क पाहिजे, तर 0 रिस्क पाहिजे, तर हे आहेच तुमच्याकडे ऑप्शन. पण एवढं नक्की आहे की डिस्पर्स होऊन जा, वेगवेगळ्या दिशेने डिस्पर्स होऊन जा. काही नांदेडचे विद्यार्थी आहेत ज्यांना, किंवा यवतमाळचे विद्यार्थी ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने तेलुगू येतं, तर अशा विद्यार्थ्यांनी तेलंगणा आंध्रामध्ये जिथं त्यांना असं वाटतं की स्कोप आहे अशा ठिकाणचा विचार करायला बिलकुल हरकत नाही. तर ह्या पद्धतीने मला जे ते सोबत सांगायचं होतं. तर POमध्ये करताना ह्यापेक्षा ह्या दोघांचा विचार तुमच्या जास्त कामाचा राहील अशी माझी अपेक्षा आहे, जर तुम्ही LPTचा फिअर हा एका लेवलला पकडला तर. क्लरिकलमध्ये निश्चितच तुम्ही 3 पार्टमध्ये डिवाईड होऊन जा. अशा वेळेला जागांकडे बघू नका. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की लास्ट इयर 2023मध्ये तलाठी भरती आली होती आणि आय गेस जागा जास्त रायगडला होता. रायगडमध्ये एक्झामचं वातावरण आहे म्हणून सगळ्या यूट्यूबवरनं सांगितलं की अप्लाय करताना रायगडचा कटऑफ जास्त लागून गेला होता. त्यामुळे तुम्ही लोकांनी एका स्टेटचा विचार करण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी डिस्पर्स होणं जे ते जास्त आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कॉम्पिट करताना मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की इकडे समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा कटऑफ 100 आहे, फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला एक लक्षात घ्या की महाराष्ट्रापेक्षा कमी कट ऑफ लागला पाहिजे, तर या तिघांचा महाराष्ट्रापेक्षा कमी कट ऑफ लागू शकतो, तिघांचाही महाराष्ट्रापेक्षा कमी कट ऑफ लागू शकतो. तर तुम्ही महाराष्ट्रासोबत कम्पेअर करा. तुम्ही काय करतात, हां चला आता महाराष्ट्रापेक्षा कमी लागू शकतो, ह्या 3 पैकी कोणतं सांगा सर. अरे तसं नाही आहे, ह्या 3 पैकी कुणाचं कमी लागेल. आता येणाऱ्या ॲप्लिकेशनवर सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी जे ते डिपेंड आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त मुलं, राजस्थानची मुलं आणि MP च्या बाजूची मुलं जे आहेत ते, महाराष्ट्रातले काही मुलं हे अप्लाय करायचे जे गुजरातमधून व्हायचे. आता राजस्थानची मुलं बंद होतील, MP मुलं कमी होतील, महाराष्ट्रातले मुलं वाढतील. तर प्रत्येक ठिकाणचं इक्वेशन वेगळं असेल. तर एवढं नक्की की तुम्ही तुलना करताना महाराष्ट्रासोबत करा. आणि काही पोरांचा ग्रुप घोळका ज्यांच्याशी मी भेटतो बोलतो, जेवढा विचार करायला वेळ इकडे देतात ना की ह्या 3 पैकी कुठं अप्लाय करावं, कारण तेवढा वेळ थोडा अभ्यासाला द्या. 5-10 मार्क तिथंच वाढून जातील, त्याच्याबद्दल तुम्ही टेन्शन घेतायत. तर त्यामुळं ह्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. काहींनी इकडं. याच्यामध्ये घोळका स्ट्रॅटेजीमध्ये बिलकुल जाऊ नका. स्वतः आपापली सदसद विवेक बुद्धी वापरा आणि त्या पद्धतीने करा. ठीक आहे. पण एवढं नक्की की इथं ज्या मुलांना पोस्टिंग दिलेली आहे यांना महाराष्ट्राच्या सीमेला लागून आणि यांना सुद्धा महाराष्ट्राच्या सीमेला लागून दिलेली पोस्टिंग जी ती जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषासुद्धा शिका. उद्या चालून भाषासुद्धा शिका. ठीक आहे. तर हा वाला पार्ट महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थी जे स्केल 2 साठी इलिजिबल आहेत, जसं ॲग्रिकल्चरची मुलं 50 वेकन्सीज त्यांच्यासाठी, त्या मुलांनी ह्यापैकी काही करावं की स्केल 2 साठी करावं. जर तुम्ही स्केल 2 साठी इलिजिबल असाल तर येस, गो विथ स्केल 2 ओनली, इवन इफ इट इज अ 50 वेकन्सीज अक्रॉस इंडिया. त्यांना LPTचं वगैरे काही टेन्शन नसतं बरं का. स्केल 2 पासून पुढचं त्या ऑल इंडिया वेकन्सीज असतात, त्यांना काही इश्यू नसतो. त्यामुळं ह्या मुलांनी जर त्यांच्या 50 वेकन्सी तिकडून जायला हरकत नाही. आता मार्केटिंगच्या फॉर एक्झाम्पल 15 वेकन्सीज आहेत, तर मार्केटिंगच्या केसमध्ये आयदर ते किंवा हे तुम्ही बघू शकता तुमच्या पद्धतीनं, कारण की मार्केटिंगमध्ये अचानक MGB जागा काढणार नाही स्केल 2च्या. इथं आहेत, तुम्ही ह्या पद्धतीने ह्याचा विचार जे ते करू शकता. पण ॲग्रिकल्चर वाल्याने जर स्केल 2 एलिजिबल असेल तर स्केल 2चा पार्ट तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मला असं वाटतं ह्यातून तुमचा डाऊट जो तो क्लिअर झाला पाहिजे. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं शोले पिक्चरचं, की त्यामध्ये अफरानीने जे सांगितलं होतं की हम अंग्रेज के जमाने के जेलर आहे म्हणून म्हणायचं होतं, आणि आधे इधर जाओ आधे उधर जाओ म्हणून सांगायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही डिवाईड होऊन केलं तर ते जास्त कामाचं असेल एका ठिकाणी करण्यापेक्षा. ठीक आहे. तर तुम्ही राजस्थानला अवास्तव महत्त्व द्या, पण ते क्लरिकलला द्या. POच्या केसमध्ये तेवढं जास्त देऊ नका, असं माझा अंदाज आहे. पुढे ह्या एक्सपेक्टेड एग्ज़ाम डेट से यहाँ से आगे का पार्ट मैं हिंदी में बताता हूँ, क्योंकि आज मुझे हिंदी वाला वीडियो बनाना पॉसिबल नहीं है. एक्सपेक्टेड एग्ज़ाम डेट में 16 सितंबर ऑनवर्ड्स आप IBSCAO की एग्ज़ाम हो सकती है. 28 सितंबर ऑनवर्ड्स SBI क्लरिकल प्री. 25 सितंबर MSc बँक जी इथली महाराष्ट्रातलीच आहे. 30 सप्टेंबर ऑनवर्ड IBSAची एग्ज़ाम होऊ शकते. 4 ऑक्टोबरपासून पुढे IBPS क्लरिकल प्री का आपका शेड्यूल हो सकता है. 6 अक्टूबर PFRDA मेंस. 10 अक्टूबर ऑनवर्ड्स RRB NTPC ग्रेजुएशन लेवल. 12 अक्टूबर IBPS PO मेंस. 12 अक्टूबर काफ़ी बच्चों ने पूछा था बैंक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट स्किल 2 वाली एग्ज़ाम हो सकती है. इसी वीक में कहीं ना कहीं एक अंदाज़ा
12 से 20 के बीच में SBI PO का साइकोमेट्रिक टेस्ट भी हो सकता है, मतलब रिजल्ट बहुत जल्द SBI का रिलीज हो सकता है। 18 अक्टूबर को RBI ग्रेड बी की प्री, 24 अक्टूबर का BMC जो मुंबई महानगर पालिका है चीफ ऑडिटर, 29 अक्टूबर को NICL AO मेंस, 30 अक्टूबर को IBPS SA, 8 नवंबर को रेपको बैंक, 9 नवंबर को IBPS SO मेंस, 15-16 नवंबर को SBI JA मेंस, यहाँ पे 17 नवंबर ऑनवर्ड्स RRB लेवल 1 की एग्जाम रेलवे की, 6 दिसंबर ऑनवर्ड 6 दिसंबर को RBI ग्रेड बी की प्री, 28 दिसंबर को नाबार्ड ग्रेड ए की एग्जाम एक्सपेक्टेड है। नाबार्ड ने काफ़ी बार इसके पहले भी डेट बदली है, यहाँ पे भी डेट बदल सकते हैं। मैंने पहले आपको जानकारी दी, 27 सितंबर को जो इंसॉल्वेंसी बैंक है उसका IBBI का एग्ज़ाम हो सकता है। बाकी IDBI का शेड्यूल है 28 दिसंबर 11 जनवरी दोनों में से एक, IDBI PGDBF, IDBI JAM और IDBI ESO, मतलब दिसंबर एंड और जनवरी में आपको पूरी IDBI का पूरा शेड्यूल, IDBI ESO एग्जीक्यूटिव, IDBI JAM और IDBI PGDBF तीनों भी एग्जाम देखने को मिल सकते हैं। जिस एग्जाम के बारे में पहले भी मैंने जिक्र किया था दिसंबर में नाबार्ड के बारे में, सो नाबार्ड फेज 2 एग्जाम 25 जनवरी को हो सकता है। कुछ स्मॉलर एग्जाम आपको इन अलग अलग डेट्स को देखने को मिल सकते हैं, मे बी वो इंश्योरेंस के छोटे एग्जाम्स हो सकते हैं, बट एक बड़ा एग्जाम आपको 1 मार्च को देखने को मिल सकता है, आइदर RBI असिस्टेंट और LIC असिस्टेंट टाइप में हो सकता है। बट फिलहाल मेरे पास में RBI असिस्टेंट और LIC असिस्टेंट के रिक्रूटमेंट के बारे में कोई भी पुख्ता सबूत नहीं है। दिस आर जस्ट एक्सपेक्टेशन कि 1 मार्च को कोई बड़ी एग्जाम जो है तो हो सकती है। ये वाला एग्जाम हुआ। देन थोड़ा सा यहाँ पे मैं पीछे आता हूँ और पीछे देखता हूँ ये वाला पार्ट। यस, दिस इज ओवर। देन मेजर रिक्रूटमेंट आफ्टर IBPS कैलेंडर अगर आप देखोगे तो LIC असिस्टेंट, LIC इज ट्राइंग, बट LIC के साइड से एकदम फिक्स इंफॉर्मेशन नहीं है। मार्च में कोई एग्जाम टेंटेटिवली हो सकता है, दैट एग्जाम माइट बी RBI असिस्टेंट और माइट बी LIC असिस्टेंट। देखिए इन दोनों एग्जाम के अलावा लगभग सभी एग्जाम्स और एग्जाम का शेड्यूल पहले से डिक्लेयर्ड है, आपको तो पता है, क्योंकि IBPS का शेड्यूल लगभग खत्म होगा, SBI का शेड्यूल, PO क्लर्क CBO तीनों भी खत्म हो जाएगा मतलब अभी तक। देन ग्रामीण बैंक का खत्म हो जाएगा। सब शेड्यूल होने के बाद में इंश्योरेंस के भी एग्जाम 1 बाय 1 हो चुके हैं, तो बड़े एग्जाम्स में बाकी RBI असिस्टेंट और LIC असिस्टेंट ही है, तो दोनों में से कोई एग्जाम हो सकती है। बट फिलहाल दोनों भी एग्जाम के बारे में फिक्स्ड इन्फॉर्मेशन नहीं है। बट एक अच्छी बात यह है कि जिन बच्चों को डाउट है कि यार मेरी अभी तो तैयारी कुछ खास नहीं है, तो व्हाट इफ मेरा इस IBPS कैलेंडर में सिलेक्शन ना हुआ, तो आपके पास में IBPS कैलेंडर खत्म होने के बाद में जिन बच्चों को अच्छी रिक्रूटमेंट जल्दी सिलेक्शन चाहिए उनके पास में IDBI है, कुछ जनवरी में एग्जाम्स है, और ये लगभग फेब एंड या मार्च के स्टार्टिंग में कोई बड़ी एग्जाम देखने को मिल सकती है। आपको ये सब बताने के पीछे का रीज़न आपको नेगेटिविटी आती होगी अगर कम मार्क्स की वजह से और बाकी कुछ वजह से, तो यहाँ पे धीरज बनाए रखें, क्योंकि इवन आफ्टर IBPS कैलेंडर, इवन आफ्टर SBI PO क्लर्क CBO एग्जाम, देर आर मेनी एग्जाम्स वेटिंग फॉर यू। ठीक, तो ये इन्फॉर्मेशन मुझे आपके लिए देनी थी। अभी भी मेरे पास में LIC असिस्टेंट या RBI असिस्टेंट या कोई एग्जाम के बारे में उतनी इन्फॉर्मेशन नहीं है। बट एक काम कीजिए, आज और कल 20 और 21 को मैं थोड़ा फ्री हूँ, आप कमेंट बॉक्स में 20 और 21 को आपके डाउट्स लिखेंगे तो मैं डाउट्स को पर्सनली आंसर करता हूँ, बट सिर्फ वही डाउट्स फिर से नहीं आने चाहिए, ये मेरी रिक्वेस्ट थी। अगर कोई वही डाउट फिर से आ गया तो अगर मैंने एक बार आंसर दे दिया तो सेकंड या थर्ड बार मैं सेम आंसर कॉपी पेस्ट नहीं करूँगा। चलो, तो ये वाला पार्ट हुआ। आता पुढे या तुम्हाला एक्झाम बद्दल कळालं, एक्सपेक्टेड एक्झाम डेट बद्दल। NICLला मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की जर तुम्ही जनरलिस्टला अप्लाय केला असेल तर स्पेशलिस्टमध्ये चांगला चान्स आहे, स्पेशलिस्टला अप्लाय करा। भरपूर मुलांनी शेवटच्या दिवशी फॉर्म डबल भरल्याच्या नंतर दिसलं त्याच्यामध्ये की एक्झामच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं की 2 वेळेस फॉर्म एलिजिबल नाही आहे, तर त्याच्यानंतर खोटं सांगत नाही पण मी बऱ्यापैकी एफर्ट जे त्याच्या मागे दिले होते थोडेसे, पण दिल्याच्या नंतर तो दुसरा फॉर्म जो तो तुमचा ॲक्सेप्ट झालेला आहे आणि तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतीलच की आधी जनरलिस्टला केलं होतं पण नंतर स्पेशलिस्टला केलं आणि स्पेशलिस्टमधून झाले असे म्हणणारे 5 एक कॉल मला येतील, 1 ते 2 पेढे जर इथं असेल तर नक्कीच मिळतील। तर ज्या लोकांनी अप्लाय केलं होतं 2 फॉर्मला अप्लाय करू नका म्हणले होते, पण केल्याच्या नंतर अशा विद्यार्थ्यांना प्रीच्या आणि मेन्सच्या कट ऑफमध्ये कमी लागणारच आहे। राहिला विषय सर त्यांनी मेन्स अभ्यास कसा करावा, काही हेल्थमध्ये डॉक्टर लोकांचं सिलेक्शन होतं ना, हेल्थ किंवा बाकी लोकांचे फोन आले होते, हे बघा
तुमचे एक तर एक्झाममध्ये 40-40 मार्काचे 5 किंवा 50-50 मार्काचे 5 विषय असतील, 250 मार्कापैकी तर काही जरी असतील, तर 20% वेटेज तुमच्या स्वतःच्या विषयाचा आहे, जो की खूप कमी आहे. तुम्हाला तुमचा जास्तीत जास्त वेळ जो आहे तो क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, तुमचं GA जो जो विषय आहेत अलीकडचे ॲप्टिट्यूडवाले, तिकडून चांगले मार्क काढा. तुमच्या रिस्क इंजिनिअरचा सिलेबस तुम्हाला माहीत नसल्यामुळं तुम्हाला तिथं इतका अथांग सिलेबस असेल, हेल्थचा इतका अथांग सिलेबस असेल, बाकी तुमच्या अकाउंटन्सीचा इतका मोठा सिलेबस असेल, भलेही क्वेश्चन खूप सोपे येतील, पण जास्त तुम्हाला कन्फर्म, कारण की तो सिलेबस इतका मोठा आहे की तो कव्हर करण्यापेक्षा जास्त वेळ तुमच्या ॲप्टिट्यूडवाल्या पार्टवर द्या. जेवढा वेळ दिलेला आहे, 20-20% एक सब्जेक्ट आहे, तर त्याला फक्त तुमच्या अभ्यासातून 10 तासाचा अभ्यास असेल तर 20% वेळ 2 तास तुम्हाला द्यायचा आहे. स्पेशलिस्टच्या मुलांना सांगायचं होतं. राहिला विषय बँक ऑफ बडोदाचा एक एक्झाम झाली होती, त्यामध्ये त्यांनी जनरल बरेच मुलांना अवघड गेलं आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक सेक्शनचा सेक्शनल कट ऑफ 10-12 मार्काचा एक दिलेला आहे, तर काही पोरांना तिथपर्यंत पडणार नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्हाला काय होईल जर आमचं सेक्शनल कट ऑफ निघाला नाही तर काय होईल नाही सांगतायत, पण काय झालं होतं ते सांगतो. मागच्या एक्झाममध्ये आत्ता बँक ऑफ बडोदाने जी ॲड काढली होती, स्पेशलीची खूप मोठी ॲड काढली होती, जी मी व्हिडिओ पण घेतला होता मागे, तर त्या ॲडमधून त्यांनी जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा कमी लोकांना इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. ह्याचा अर्थ त्यांनी कडक चेकिंग त्या ठिकाणी केलेली आहे सेक्शनल कट ऑफची. हा जुनं काय झालं होतं ते मी सांगू शकतो, काय होणार आहे त्यासाठी तुम्हाला निकालाची वाट बघावं लागेल. अजून एक चांगली न्यूज जी होती ती SBI टू हायर 18,000+ स्टाफ इन कमिंग इयर्स, ही एकदम खरी न्यूज आहे आणि त्या हिशोबानं SBIनं पाऊल उचलायला चालू केलेत. फक्त इश्यू कसा आहे की यामध्ये SBIच्या 2 रिक्रुटमेंट मला मागच्या एका वर्षात खूप जास्त वाढताना दिसत आहेत. एक आहे CBOची आणि एक आहे सिस्टम्समध्ये. IT मध्ये SBIचं इतकं मोठं गुंतवणूक चालू आहे तसं पाहिलं जातं, लोकांची सुद्धा सगळ्या पद्धतीनं टेक्नॉलॉजीमध्ये, की ह्या 2 गोष्टींमध्ये SBIची ॲडव्हर्टिजमेंट खूप जास्त वाढतात. होपफुली आमच्या ज्या 5,000 जागा काढल्यात त्याला दरवर्षी 10-10 हजार जरी काढल्या तर आमच्यासारखे पोरं जे ते खुश राहतील. त्यामुळे SBIनं दरवर्षी बाकी काही असो एक 10,000 PO, 10,000 क्लर्क आणि 3 ते 5,000 POच्या आसपास जागा काढल्या तर आमच्यासारखे विद्यार्थी जे ते बऱ्यापैकी खुश राहतील. हेच आम्हाला त्यानिमित्तानं जे ते सांगायचं आहे. आणि SBI क्लर्कची एक्झाम आता सध्याला आहे, आज उद्या परवामध्ये एक्झाम आहे. 20th पासून SBIचं शेड्यूल आहे. तर जे विद्यार्थी SBIची एक्झाम देत आहेत, कुठून अप्लाय केलं आहे मला माहीत नाही, तुम्ही कुठून कुठून अप्लाय केलेलं आहे. व्हिडिओ पण मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये घेऊन त्यात टाकतोय. तर फक्त तुम्हाला एक सांगेल, थोडासा ह्या वेळेला अटेम्प्ट वरच्या लेवलला असू द्या, कारण की पोरांनी ज्या एक्झाम सोप्या होतात पहिल्यांदा सोप्यापासून अवघड एक्झाम द्यायचे, म्हणजे ऑगस्टमध्ये ग्रामीण बँकेपासून स्टार्ट करायचे, हळूहळू पुढे जायचे. पण आता झालं असं की अवघड एक्झामपासून चालू झालं, IBPS PO मेन्स, IBPS PO पासून चालू झालं. तर अशा वेळेला विद्यार्थ्यांची तयारी अलीकडे जास्त झालेली आहे. त्यामुळं आणि जे पहिल्यांदा सोप्यापासून अवघडपर्यंत जात असल्यामुळं तो वाला शेड्यूल किंवा तो वाला सगळा पार्ट चांगला होता, हा वाला पार्ट मला तितका आवडला नाही. आणि मी एक्सपेक्ट करतो की पुढच्या वर्षी ग्रामीण बँकाच आधी घेतील आणि नॅशनल बँका नंतर घेतील. पण त्याच्यामुळं थोडंसं तुमचं जे अटेम्प्ट आहे ते थोडंसं वरच्या लेवलला ठेवा. SBI क्लरिकलमध्ये मी आडमधडम इकडची तिकडची मारा म्हणत नाही, पण जसं आपण सांगतो कॅल्क्युलेटेड रिस्कवर घ्या, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. ह्याच्यासाठी सध्याला ज्या पद्धतीने टेस्ट तुम्हाला आता क्षितिज सर आपल्या चॅनलवर देत आहेत, अमित सर आपल्या चॅनलवर टेस्ट देतात, तर त्यांना फॉलो करून काय काय त्यातून चांगला टेकअवे आहे तो टेकअवे तुम्हाला जे ते घ्यायचा आहे. सोबतच चांगल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस. कसं होतं की तुम्ही एखादी टेस्ट सिरीज विकत घेतली की त्यातून फक्त एकच तुम्ही ती टेस्ट सिरीज विकत घेतात, ती तुम्ही कंटिन्यू करता. माझं काय म्हणणं आहे की वेगवेगळ्या टेस्ट सिरीजचे वेगवेगळ्या ठिकाणी आलेले पॅटर्न जर उचलायचे असतील ना, तर त्यासाठीची चांगली गोष्ट म्हणजे टेलिग्रामची ॲक्टिव्हिटी. आणि जी तुम्हाला चांगली होती ती करा. वाटल्यास मी सध्याला याच्यामध्ये पॉईंट नाही आहे, पण आपल्या संकल्पची टेलिग्रामची खूप चांगली ॲक्टिव्हिटी चालते. तर टेलिग्राम ॲक्टिव्हिटीसाठी सकाळचा दुपारचा वेळ, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GAचा वेळ आहे. त्याची लिंक मी काय करतो डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो, तेवढी एकदा फक्त बघा आणि त्याला जॉईन करून टाका. एक 2-3 दिवस तुम्ही अटेंड केलं, तुम्हाला क्वेश्चनची क्वालिटी कळली, तुम्ही कंटिन्यू करा. नाही आवडलं पुढे नाही केलं तरी पण चालून जाईल. आता हा एवढा पार्ट ह्या व्हिडिओच्या निमित्तानं मला जे ते तुम्हाला सांगायचं होता. अजून भरपूर काही गोष्टी डिस्कस करायच्या, पण थोडंसं ह्या वेळेला माझ्याकडून राहून चाललं आहे. हा महिना 2 महिने म्हणजे दिवाळीपर्यंत मला थोडंसं एक्सक्यूज करा, पण त्याच्यानंतर मी जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुमच्यासाठी जे ते अवेलेबल असेल. होपफुली सगळ्यांना आपापले डाऊट जे ते सॉल्व्ह झाले असतील. फक्त तुमचे काय करा, जे काही डाऊट शिल्लक असतील ते आज आणि उद्या 20 आणि 21पर्यंत मी आज उद्यामध्ये आयदर माझ्या आयडीवरून आकाश जाधव किंवा संकल्प एज्युकेशनच्या आयडीवरून जास्तीत जास्त तुमच्या कमेंटचे रिप्लाय देण्याचा प्रयत्न जे ते करेल. फक्त तुमची कमेंट करायची आधी बाकीच्या कमेंट आधी वाचून घ्या आणि त्याच्यानंतर करा, जेणेकरून जर तुमचा डाऊट आधीच सॉल्व्ह झाला तर पुन्हा
तोच कमेंट किंवा तीच गोष्ट जे येणार नाही. व्हिडिओ मी थोडासा घाईत बनवला असल्यामुळं काही थंबनेल केलं नाही, मी काही टिकट लाईन दिली नाही, काहीच दिली नाही. पण मला असं वाटतं जर का तुम्हाला ह्यातला कॉन्टेंट ओके वाटला आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमची कॉम्पिटिशन जर एकाच कोणत्या राज्याकडे वळत असेल, फक्त राजस्थानकडे वळत असेल, फक्त कर्नाटकाकडे वळत असेल, फक्त गुजरातकडे वळत असेल, तर त्यांना वेगवेगळ्या दिशेनं नेण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित हेल्पफुल वाटत असेल, तर वेगवेगळ्या तुमच्या तयारी करणाऱ्या ग्रुपमध्ये ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. एवढीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुमची तयारी, अभ्यास एकदम टकाटक चालू द्या, कारण की वेकन्सीज चांगल्या आहेत, इकॉनॉमी चांगली परफॉर्म करते, GSTचे रेट कमी झालेले असल्यामुळं पुन्हा एकदा इकॉनॉमीमध्ये 2,00,000 कोटींची इन्फ्यूज जे ते कॅपिटलमध्ये येणार आहे किंवा इकॉनॉमीमध्ये पैसा येणार आहे. त्याच्यामुळं बँकांची तरी येत्या काळामध्ये दिवस जे ते चांगलेच असणार आहे. आणि बँक किंवा SBI सारखी बँक पुढच्या काही दिवसामध्ये नेट प्रॉफिट जो आहे तो ग्रॉसमध्ये मला वाटतं 1,00,000 कोटीपर्यंत आला आहे, पण नेटसुद्धा निश्चित त्या लेवलपर्यंत जे ते SBI आणि त्या नॅशनलाइज बँकासुद्धा त्या लेवलपर्यंत जातील आणि त्याच प्रमाणात रिक्रुटमेंटसुद्धा हे होईल, ही गॅरंटी मला आहे. फक्त तुम्ही कुठेही तुमचा धीर ढळू न देता ही SBI क्लर्क आणि अपकमिंग येणाऱ्या एक्झाम जे आहेत त्याच कॉन्फिडन्सने द्या, हीच माझी अपेक्षा आहे. हे शब्द मी व्यक्त करून आणि पुन्हा एकदा माझ्या मंथली सेशनबद्दल दिलगिरी व्यक्त करून मी आपले आजचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.